गुड मॉर्निंग मित्रांनो. उठरे चंदा एकच धंदा असे काम आहेत आपले. सध्या क्रॉप चालू आहे आणि त्यामुळं पूर्णतः जे काही वेळ असेल दिवसभरातला तो सध्या क्रॉपला देण्यात येत आहे, रेशीम शेतीसाठी देण्यात येत आहे. आणि अजून 5 ते 6 दिवस राहिले आहेत क्रॉपसाठीचे. तर 5 ते 6 दिवसामध्ये त्या कोसला तयार करायला लागतील. नंतर 5 ते 6 दिवसानंतर आणि मग एकदा कोसल्यावरती चालू झाल्या तर मग त्यानंतर डायरेक्ट अजून 3 ते 4 दिवस घेतील ते आणि 4 दिवसात ते आपलं जे आहे कोसला तयार करतील. तर पावडर जास्त आहे आतमध्ये त्यामुळे खोकला येतो. तर सुरुवात झालेली दिवसाची आपल्या आणि दिवसाच्या सुरुवातीलाच हे बघू शकता एक चिमणी जी आहे आपलं घरटं बनवण्यासाठी कशा प्रकारे गवताचा पाला वगैरे गोळा करत आहे. आणि तिनं जो खोबा तिचं घरटं जे बनवलंय आपल्या शेडमध्येच बनवलंय. सुंदर अशा चिमण्या आहेत त्या. चला काय हरकत नाही, आता आपण सुरुवात करूया कामाला. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जसजसं यांची वेळ जाईल तसतसं यांची साईज वाढत जाईल. तर अशा पद्धतीने यांची साईज आता वाढत चालली आहे. बघू शकता तुम्ही. जर आपण एका बोटावरती जर याला घेतलं तर हवा तरी पण भरपूर साईज याची अशा पद्धतीने. आणि अजून साईज वाढणार आहे याची. बघू शकता तुम्ही. पाला जो टाकला होता रात्री आपण, जो की भरपूर प्रमाणात होता, तो सगळा त्यांनी खाल्लाय. कुठं मोठं राहिलं तो आपल्याला पांगून द्यायचा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून जर तुम्ही बघत असाल तर हा जो पर्याय रेशीम शेतीचा हा उत्तम पर्याय असणार आहे. तर त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की शेतीसोबत आपण रेशीम शेती किंवा रेशीम उद्योग जर करत असाल तर हे एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी होऊ शकतो. जसं आपण कुक्कुटपालन करतो, शेळी पालन करतो, त्याच प्रमाणात हे. तर साधारणतः जर आपण बघितलं तर ॲव्हरेज याच्यामधून तुम्ही 50 ते 60 हजार पर मंथ तुम्ही कमवू शकता. 50 ते 60 जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने. आणि वातावरण कशा पद्धतीने राहते त्या हिशोबाने सुद्धा ते डिपेंड करतं. वातावरण वगैरे डिपेंड करतं. जसं बाकी पिकांवर सुद्धा वातावरण डिपेंड करतं, त्याचप्रमाणे याच्यावरती सुद्धा वातावरण डिपेंड करतं. तर 50 ते 60 हजार पर मंथ कुठंच गेलं नाही जर तुम्ही चांगली मेहनत घेतली तर. आणि त्याच्यापेक्षा जास्त कमवू शकता जर वातावरणाने निसर्गाने साथ दिली तर. तर चला मित्रांनो, कामाला सुरुवात करूया आपण. पाला कापाचा झालाय आता आणि थोडं गाईसाठी गवत घेतोय, थोडं गोळा केलंय. आणि तिकडे आहे गाई, जे वडिलांनी काढून ठेवलं होतं. आता ते गोळा करायचं आहे आणि तिकडे न्यायचं आहे. आतापर्यंत हा एरिया जो आहे हा तुम्ही बघू शकता साईडला. हा पूर्ण एरिया आपण कमी केला आहे, कट केला आहे. आणि हा पाला आपण तिकडं शेडमध्ये घेऊन गेलो आहे. आणि आता जे आहे सध्याचा जर झाला आहे पाला आणि संध्याकाळचा आता कापावं लागणार, कारण आभाळ आलं आहे वरती बघू शकता तुम्ही. कारण जसं मी अगोदर पण सांगितलं, नेहमी सांगतोय की पावसामुळे पाला भिजू नये यासाठी आपण अगोदरच कापून ठेवतोय. आणि आता हवा सुटली आहे, आभाळ नक्कीच येणार. आणि पाऊस आला तर म्हणजे पावसाची शक्यता खूप जास्त वाटायला लागली आता. कारण सकाळी तरी थोडं ऊन पडलं होतं, पण आता ऊन पडलेलं नाही आहे आणि आता पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तर बघूया. आणि तसं पण आपले पंजाबराव डक यांनी सांगितलेलंच आहे की 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. जवळपास मराठवाडा, विदर्भ, कोकणपट्टी, पुन्हा पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, जवळपास सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तर सर्वत्र पावसाची शक्यता त्यांनी दाट शक्यता सांगितलेली आहे. बघूया काय होतं. तर चला आता हा पाला घेऊन जाऊया आपण आणि गवत घेऊन जाऊया आणि आतमध्ये पाला टाकायला सुरुवात करूया. चला.
चढू नको बाळा, पडशील तसा. नको नको रे, पडशील ना तू. पकडू. हा बस इकडे मी पकडतो, तू बस. मित्रांनो, रात्रीचा पाला सुद्धा टाकून झालाय. फक्त आता जिथं कमी जास्त वगैरे झालंय तिथं बघणं चालू आहे. आणि जर काही जाग्यावर जर कमी पडलेलं असेल पाला तर त्या ठिकाणी टाकणं चालू आहे. आणि दुसरं काम मला जे सांगितलं गेलं ते म्हणजे पोते ओलं करायचं. याच्यामध्ये आपण हे जे खाली पोतं टाकलेलं आहे याच्यावरती पाला पडलेला आहे सध्या, पण हे जे पोतं आहे हे आपल्याला ओलं करायचं आहे. आणि त्याच्यावरती फॉर्म्युलिन म्हणून एक केमिकल आहे आपल्याकडे, डिसइन्फेक्ट म्हणून वापरलं जातं. आणि त्याची जी पॉवरफुल जो स्मेल आहे पूर्ण जो आहे याच्यामध्ये सेंटर या शेडमध्ये राहतो. तर आपण या पद्धतीनं पोते ओलं करून घेतले आणि आपल्याकडं जो फॉर्म्युलिन म्हणून आहे ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे. फक्त आपल्याला याच्यावरती ह्या पोत्यांवरती आपल्याला ते फक्त शिंपडायचं आहे. तर फॉर्म्युलिन, ओके, हा फॉर्म्युलिन आहे, हे बघू शकता तुम्ही, फॉर्म्युलिन आहे. आणि हा फॉर्म्युलिन आपल्याला अशा पद्धतीने जे आहे पोत्यांवरती टाकायचं आहे. नंतर अगोदर ज्या ठिकाणी आपण पाणी टाकले त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा फॉर्म्युलिन टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युलिन टाकून घेतलाय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे पिकाची काळजी घेतली जाते. तेव्हा खोट्या हातात काहीतरी पडतंय.